म्हणजे पॅसिव्ह वॉइस. पॅसिव्ह वॉइस मध्ये चेंज करते तर आपला हा सब्जेक्ट आहे. याच्यानंतर हे बी आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे? गेम आहे. हा आपला ऑब्जेक्ट आहे. बरोबर. तुमच्या अलग स्ट्रक्चर बघा. सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. आलं. याच्यानंतर काय करायचे आपल्याला? आता याचा आपला पॅसिव्ह वॉइस बनवायचे. ज्यावेळेस वाक्याचा आपण पॅसिव्ह वॉइस बनवत असतो त्यावेळेस सर्वप्रथम आपल्याला काय करावं लागतं? ऑब्जेक्ट घ्यावं लागतं. ऑब्जेक्ट काय आपला ऑब्जेक्ट आहे इथं? गेम. चला आता हा आपला गेम आहे. एक वचने आहे का अनेक वचने आहे? एक वचने आहे. है का नाही? एक वचने असल्यामुळे आपल्याला टू बी चं एम कॉमा इज कॉमा आर यापैकी एक रूप घ्यायचे. है का नाही? पण इथे एक वचने असल्यामुळे मी तर काय घेऊ? इज घेतलं. चला याच्यानंतर आपल्याला काय करायचंय? की आपल्या इथे क्रियापद हे आहे. इज नंतर नेहमी क्रियापद घ्यायचं आहे. इथे आपलं क्रियापद काय आहे? प्ले आहे. त्याचं पास्ट टेन्स करायचं. काय होईल? प्लेड. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय? बाय घ्यायचंय. बायच्या नंतर आता राहिलं इथं आपलं आय. आयची आपला विभक्ती काय आहे? मी. काय झालं आपलं वाक्य? A game is played by me. दुसरं वाक्य सांगा मला काय झालं? I ask a question. हे झालं आपलं वाक्य. I ask a question झालं. आता बघा हा आपला सब्जेक्ट आहे. हे V1 आहे. हा आपला ऑब्जेक्ट आहे. आता आपलं वर स्ट्रक्चर तेच राहील. तर वाक्यात आपले एकच कळायचे आहेत. वाक्यात कळा बदलला का? नाही बदलला. मग पुन्हा वाक्यात आपल्याला पॅसिव्ह वॉइस करायचं आहे. सुरुवातीला आपल्याला काय घ्यायचं आहे? अ क्वेश्चन is asked by me. पुढचं वाक्य सांगा. I do my homework. हा सब्जेक्ट झाला. हे वर्क झालं आणि माय होमवर्क हा ऑब्जेक्ट झाला. आता सुरुवातीला आपल्याला काय घ्यायचंय? ऑब्जेक्ट घ्यायचंय. ऑब्जेक्ट काय आपला? माय होमवर्क इज. दुसरं तिसरं रूप काय आहे? डन बाय. आयचा बदल मी. लिहून घेतलं का? ते लिहून घ्या. झालं नसेल तर तुमचं मी लिहिलेलं आहे ऑलरेडी. म्हणू कळला? बघा तुमचं वाक्य सांगा मला काय तर. बघा किती नंबर आहे? 4. We cut a tree. आम्ही झाड कापतो. है का नाही? कोणी कोणी म्हणतो आम्ही झाड तोडतो. दोन्हीसाठी आपण कटर शब्द वापरलेला आहे. बघा हा सब्जेक्ट आहे. हे वर्ब आहे. आणि हा ऑब्जेक्ट आहे. सुरुवातीला आपला ऑब्जेक्ट आहे. काय ऑब्जेक्ट आहे?